माझं घर आहे आणि माझ्या घरामधून एवढी मोठी चोरी जर माझ्या नातेवाईकांपैकीच कोणीतरी केली असेल ना तर त्यांना पकडण्यासाठी झडती घ्यायला काहीच हरकत नाही. ही कोणाची खोली? रोहितची. हे नशा करण्याचं सामान आहे सगळं. आणि हे पेन प्रभाकडे. केळवणाच्या वेळेला खाली सगळे मजा करत होते, गाणी गात होते, तेव्हा रोहित हँडीकॅमवर शूटिंग करत होता. त्याची मदत होईल तुम्हाला? बोला गणपती बाप्पा. देवाचं नामस्मरण करून कार्यक्रमाला सुरुवात झालेलीच आहे, पण आपल्याला जे देवासमान आहेत, ज्यांनी आपल्याला आई वडिलांनंतर वाढवलं, मोठं केलं, त्या दत्ता काका आणि लता काकी या दोघांनी धनश्रीचं केळवण सगळ्यात आधी करावं आणि तिला तिच्या भावी आयुष्यासाठी, सुखी आयुष्यासाठी आशीर्वाद द्यावे. तुला जो हा कलश दिलाय ना तो ह्या घरातील सगळ्यात जुना कलश आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणारा सौभाग्याचा हा कलश नेहमी जपून ठेव. बाळा, लग्न करून तू नव्या घरी जातेस तेव्हा काही गोष्टी लक्षात ठेव. लग्न म्हणजे नेहमीच छान स्वप्नासारखं नसतं. संसार करायचा झाल्यावर कधी वर कधी खाली होणाऱ्या लाटांवर डोलणाऱ्या होडीसारखं असायचंच. पण तू कंटाळून जाऊ नकोस, मजेने घे आणि दोन कुटुंबांना जोडणारा सांधा बन. आणि अवास्तव अपेक्षा ठेवल्या ना की अपेक्षाभंग होतो. त्यापेक्षा स्वतःच्या हाताने नंदनवन फुलं. आमचे तुला खूप आशीर्वाद आहेत. वा, ती छान आहे. याला म्हणतात राणीहार. 60-70 ग्रॅमचा तर नक्कीच असेल ना. अगदी असा ठसठशीतच दिसायला हवा. म्हणजे जर लग्नात जर ट्रेडिशनल ज्वेलरी करायची असेल ना तर अगदी लुक असाच पाहिजे त्याचा. अगं ते आपल्या काळी, आता आजकाल डायमंडचा ट्रेंड आहे. पण सोन्याचे दागिने कधीही आउट ऑफ ट्रेंड होत नाहीत वहिनी. मनोहर, तुझ्या डॉक्टरचं मॅरेज आहे की नाही? हो. मग एक गाणं म्हण की. अरे काय मनोहर राव, होऊन जायचं. प्लीज प्लीज प्लीज. गाणं बोल. ओए 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 ओए. क्या बात है. ओ मेरी जोहर जबी, तुझे मालूम नहीं तू अभी तक है हंसी और मैं जवान. तुझ पे कुर्बान मेरी जान, मेरी जान. सुमित्रा, आता तू गाणं म्हण. बरोबर. बर,
वाह वाह राम जी, जोड़ी क्या बनाई, धनश्री और विक्रम को बधाई हो बधाई। सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई। आता भाऊजी तुम्ही। इथे श्वेता बाहेर का पडली हे पाहायला हवं। या कपाटाला किल्ली लावायला गेल्या बहुतेक। इथून पुढे यांच्यावर जास्त लक्ष ठेवायला हवं। हा कॅमेरा सुरू ठेवून कुठे गेला? त्याला तल्लफ आली असेल कदाचित, किंवा मग आत जाण्याचा चान्स शोधला असेल। चला, बराच उपयोग झाला या सगळ्याचा। आता ज्यांच्यावर आपल्याला संशय आहे त्या सगळ्यांच्या मागे लागायला हवं। मनाली, तुझं टार्गेट रोहित, सेट तू श्वेतावर लक्ष ठेवायचंस। मी लता काकी आणि प्रभा आत्यांकडे बघ। हाय मॅम। अरे मोहित, तुम्ही काम करत असाल म्हणून कॉफी आणली होती तुमच्यासाठी। अरे थँक्स, बस ना। थँक्यू। तू अजून इथेच, घरी नाही गेलास? निघतच होतो मी, म्हटलं सगळी कामं आटपूनच निघेन। तू मनोहर काकांच्या ऑफिसमध्ये काम करतोस ना? हो, मी अकाउंटंट आहे। अरे मग घरी ही सगळी अशी कामं का करतोस? आवड आहे मला घराची, कुटुंबाची। माझं या जगात कोणीच नाहीये, एकटाच आहे। एनिवेज, तुम्हाला काय हवं असेल तर मला सांगा, ओके? गुड नाईट। गुड नाईट। कसा आहेस? अरे हे बघ, आता तासाभरात ना हळद सुरू होईल।
आणि मला 2-3 तास तरी इथून हलता येणार नाही. हां, मिस यू टू. बर. सॉरी टू डिस्टर्ब यू, पण अर्जंट काम होतं म्हणून आले. काय काय झालं? श्वेता कुठे? श्वेता माहित नाही. नाही म्हणजे इतक्यात यायला हवी होती ती. आली नाही का अजून? नाही, ते नाही आली आहे. तू प्लीज एकदा तिला फोन करून बघ ना, विचार ती कुठे आहे. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. लागत नाही. बरं, मग मला तिच्या घरचा पत्ता दे लवकर. पण का? काय झालंय? हे बघ, आता तेवढा वेळ नाहीये. मी फक्त एवढंच सांगू शकते की कदाचित दागिने चोरी प्रकरणाशी तिचा संबंध असू शकतो. काय काय बोलताय तुम्ही? हे बघा, ती माझी जवळची मैत्रीण आहे आणि मी तिला लहानपणापासून ओळखते. ती असं करणं शक्यच नाही. कधी कधी खूप जवळचीच माणसं घात करतात असा अनुभव आहे माझा. तू पत्ता दे पटकन. 503/14 गणेश पेठ, खालची आळी, कोल्हापूर. हॅलो सेठ, तुला जो आत्ता पत्ता पाठवलाय तो श्वेताच्या घरचा आहे. हो, ताबडतोब तिथे जा आणि चौकशी कर आणि मला लगेच कळव. शिव तांबे. दादा, हे तांबे कुठे गेले? कोण? केशव तांबे? ते तर कधीच गेले घर सोडून. गेले म्हणजे कुठे गेले? अहो, त्यांच्या गावाला, सिल्लोडला. म्हणजे कायमचे गेले? ही जागा त्यांनी कधीच विकली आहे आणि सामान पण शिफ्ट केलंय. आत्ता 15 मिनिटापूर्वीच त्यांची मुलगी आणि ते गेलेत. कुठे? म्हणजे कुठे बघितलं तुम्ही त्यांना? मला सांगा. स्टँडकडे गेले. ते गावाला जाणार असतील सकाळच्या बसनी. थँक्यू. मी तुम्हाला एक एक प्रश्न विचारत आहे. तुम्ही त्याची उत्तरं द्या. तुमचे अनुभव, तुमची मतं मला सांगा. माझा पहिला प्रश्न, बदलत्या काळानुसार लग्न सोहळ्यात बदल व्हावा की नाही? बदल हा आपोआप होत असतो. आपल्या सामाजिक, आर्थिक आणि वैचारिक स्तरामध्ये जसा बदल होत असतो ना, तसाच तो बदल लग्न सोहळ्यांमध्येही दिसून येतो. टाइम इज चेंजिंग सो फास्ट. सो आय थिंक वी शुड चेंज आवर मेंटॅलिटी. या सगळ्या लग्नाच्या जुन्या पद्धती वगैरे ना बदलून टाकायला पाहिजे. दागिने दागिने लग्न सोहळ्यात किती महत्वाचे? किती महत्वाचा भाग? अहो, फार महत्वाचा भाग असतो. त्याशिवाय या बायकांचं पान सुद्धा हलतंय का? व्हेरी इम्पॉर्टंट. हो, त्यामुळे तर ब्राईड सुंदर दिसते. गुड मॉर्निंग. अरे किती वाजलेत? अजून झोपलायस तू? हो, काल उशीर झाला ना झोपायला. अच्छा. पण सकाळी सकाळी तू माझ्या रूम मध्ये काय करतेस? काय नाही, मला वाटलं तुला गुड मॉर्निंग करावं.
म्हणून आले. येऊ शकत नाही का मी? नाही येऊ शकतेस, पण पण काय? तू मला एवढी मदत केली आणि तू मला तुझी फ्रेंड सुद्धा नाही समजत आहे. नाही समजतो, पण सारखं काय रे पण पण पण? तुला बोलायचं नसेल तर मी जाते. नाही बस ना. रोहित, तुला दागिने आवडतात? दागिने? तुम्हाला काय वाटतं दागिने लग्न समारंभात किती महत्वाचे? दागिने हे तुम्ही स्वतः किती श्रीमंत आहात हे दाखवण्याचं एक साधन आहे. म्हणजे जितके जास्त दागिने तितके तुम्ही धनवान. तुम्हाला दागिन्यांमधली बरीच माहिती असं कळलं मला. हो, ज्वेलरी मेकिंगचा अभ्यास आहे तसा माझा. एक मिनिट. दाजी, आता या 2 अंगठ्या, यापैकी खरी कुठली आणि खोटी कुठली? हा काय मध्येच प्रश्न आहे? अरे म्हणजे दागिने, साडी, कुंकू अशा ट्रॅडिशनल वे मधल्या मुली आवडतात की मॉडर्न? आता ते मी असं कसं सांगू ना. अरे म्हणजे धनश्रीची हळद आहे ना, तर मी कशा टाइप्सचे कपडे घालू ते मी कसं सांगू ना. अरे असं काय करतोस? तू माझा मित्र आहेस ना. शिवाय या घरचा अंदाज तुला जास्त आहे. तू सांगू शकतोस मला. तुला आवडेल ते घाल. हो उशीर झाला, मला आवरायला लागेल. रोहित, 1 मिनिट. मला मदत करशील? काय ग? मला देशील? काय काय काय? तुला किक घेताना पाहिलंय मी. रेग्युलरली घेतोस ना? ही खरी आहे. अरे वा, खरंच खूप चांगली पारख आहे तुमची दागिन्यांची. पण मॅडम, ही अंगठी जरी खोटी असली ना तरी याचं डिझाईन खूप सुंदर आहे. अहो असे डिझाईन्स मिळत नाहीत आजकाल. एनिवेज, आपण पुन्हा इंटरव्ह्यू कडे वळूया. हो. क्षणी लक्षात आलं होतं माझ्या ते. अरे मीही घेते अधूनमधून. मस्त धुंदीत राहता येतं. ए मला एक जॉईंट दे ना प्लीज. अगं काही काय? अरे सध्या पैशांचे वांदे आहेत रे, नाहीतर माझ्याकडे स्टॉक असतो. ए प्लीज तुझ्याकडे असेल तर दे ना. नाहीये ग माझ्याकडे. का रे? अगं तू काम तरी करतेस, माझ्याकडे कामही नाहीये. आणि माझ्या मॉम डॅडला डाऊट आलाय माझ्यावर, त्यामुळे त्यांनी माझं पॉकेट मनी सुद्धा बंद केलंय. मग इतके दिवस पैशांचा जुगाड कसा करत होतास तू? इथून तिथून करतो ऍडजस्ट, पण आता अंगाशी आलंय सगळं. मोठे अमाऊंट बाकी राहिले, ते लोक आता पैशांपायी काही करायला लावतील मला. अगदी चोरी सुद्धा? हो चोरी सुद्धा. मग केलीस ना चोरी? धनश्रीचे लग्नाचे दागिने किती तोळे होते आणि आता ते कुठे आहेत? श्वेता थांब. बॅग दे तुमची. कुठे चालला होतात? सांगा ना कुठे चालला होतात?
नाही हे बघा, माझ्या मुलीचं लग्न आटपू द्या, मी लगेच सोय करतोय ना. 2 दिवस थांबा तुम्ही प्लीज प्लीज. हो माहिती आहे मला, तुम्ही सांगायची गरज नाही. ठेवा आता फोन. मनोहर काका, या या या, तुमचीच वाट बघत होतो. काय चाललंय काय तुमचं? 2 दिवसापासून इथे आहात आणि अजून दागिन्याचा पत्ता लागत नाहीये. नुसता तपासच चाललाय. 1 दिवस थांबा 1 दिवस थांबा म्हणत होतात तुम्ही. आता सांगा ना काय करायचं आम्ही? उद्यावर लग्न येऊन ठेपलेलं आहे, काय करायचं? अजून दागिने सापडत नाहीत, सांगा ना. शांत राहायचं, कारण खरा गुन्हेगार कोण आहे ते कळलंय. काय? खरंच? होय, पण निर्णय धक्कादायक आहे. असू द्या, तो धक्कादायक असणारच होता. चोरी करणारी व्यक्ती जवळची असणार होती यात काही शंकाच नाही. पण अस्मिता, घरात चोरी करणं हा सुद्धा गुन्हाच आहे आणि त्याला शासन व्हायलाच पाहिजे. तुम्ही असं करा, सगळ्यांसमोरच त्याचं नाव जाहीर करा. सगळ्यांसमोरच त्याची हजेरी घ्यायला पाहिजे. मनोहर काका, अहो काय बोलताय तुम्ही? नाही, हे अशक्य आहे. का? का अशक्य? कारण त्याने तुम्हालाच त्रास होईल. तो तर होतोच आहे, ते काही नाही. बाहेर हळद चालू आहे, सगळ्यांसमोर तुम्ही त्या चोराला तिथे आणा. त्याचं या घराशी नातं तुटलं तरी चालेल, पण आम्हाला झालेल्या मनस्तापाची शिक्षा त्याला व्हायलाच हवी. आर यू शुअर? येस, 100% शुअर. एक मिनिट. काय रे मनोहर, काय झालंय आता? कसली अनाउन्समेंट? नवीन गुड न्यूज आहे का? न्यूजच आहे, पण म्हणावी तितकी चांगली नाहीये. तुम्हा सगळ्यांना ही गोष्ट कळावी म्हणून तुम्हा सगळ्यांसमोर सांगतोय मी. परवा आपल्या घरामध्ये एक चोरी झाली. धनश्रीचे लग्नाचे सगळेच्या सगळे दागिने चोरीला गेले आणि सांगायला वाईट वाटतंय, पण ही चोरी करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आपल्या घरातलीच आहे. मनोहर, अरे काय बोलतोयस तू? हो, आपल्याच घरातले दागिने आपल्याच घरातल्या व्यक्तीने चोरावे. सुरुवातीला एवढा संताप आला होता ना की वाटलं होतं सरळ पोलिसांमध्ये जाऊन तक्रार करावी आणि हे कृत्य करणाऱ्याला बेड्या ठोकाव्यात. पण मग चित्रा म्हणाली आणि मलाही पटलं ते. उगाच आपल्या कुटुंबातल्या व्यक्तींमध्ये कलह नको, संघर्ष नको, म्हणून मी दुसराच मार्ग स्वीकारला. ही अस्मिता, अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री, खाजगी गुप्तहेर आहे. आपल्या घरातल्या चोरीची तीच तपासणी करते. आय एम सॉरी, मी गेले 2 दिवस या घरात नाव बदलून वावरते, तुमच्या सगळ्यांमध्ये मिसळते, पण तसं करणं अनिवार्य होतं. व्हॉट नॉनसेन्स! तू आमच्या लाईफमध्ये अशी इंटरफेअर कशी काय करू शकतेस? दिस इज इलिगल. माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. या घरात कलह न होऊ देता मला त्या चोरापर्यंत पोहोचायचं होतं आणि त्यामागे कोणालाही फसवण्याचा किंवा दुखावण्याचा हेतू नव्हता माझा. एनिवेज, माझं काम आता संपलंय आणि ती चोरी कोणी केली हेही मी शोधून काढलंय आणि ती व्यक्ती आता इथे या घरात आहे. कोण आहे ती व्यक्ती? कळेल, सगळं कळेल.
मनाली, त्या केळवणाच्या व्हिडिओत अशा काही व्यक्ती आहेत ज्यांच्यावर आमचा संशय बळावला. त्यापैकी 2 व्यक्तींना आम्ही खोलीत जाताना पाहिलं, तर 3ऱ्या व्यक्तीने तर चक्क मागे पुरावाही सोडला होता, तो म्हणजे कॅमेरा. बंद करा हे सगळं. लाज काढताय का आमची? संबंध खराब करायचे आहे तुम्हाला? रणजित, जरा शांत हो. आता आपल्याला कळेलच चोर कोण आहे ते, आणि मग कळेल ना कोणाशी संबंध बिघडतील ते. हा व्हिडिओ दाखवण्यामागचं आणखीन एक कारण म्हणजे कोणी चोरी केलेली नाहीये हेही स्पष्ट होतं. आपण एकेकाकडे वळू. सस्पेक्ट नंबर 1, श्वेता. श्वेताला धनश्रीच्या दागिन्यांबद्दल असूया होतीच. त्यात केळवण चालू असताना अचानकपणे तिला एक फोन आला. संशयास्पदरित्या ती फोन घेऊन आत गेली आणि मग भर केळवणातून ती बाहेर निघून गेली. मग मी हिला गाठलं. श्वेता थांब. कुठे चालला होतात? आम्ही आमचं हे घर सोडून गावाला चाललोय. का? आर्थिक परिस्थिती हालाकीची असल्यामुळे आम्हाला हे घर सोडून जावं लागतंय, आणि अशा परिस्थितीत धनश्रीच्या लग्नात हजर राहणं मला शक्यच नाहीये. श्वेताचं लग्न ठरलं होतं, तेही मोडलं, आणि तेही पैशामुळे. आणि अशा परिस्थितीत कोणासमोर हात पसरणं मला पटत नव्हतं. माझ्यासमोर एकच पर्याय होता, ते म्हणजे कोल्हापूर सोडून जाणं. त्यामुळे ही मुलगी निर्दोष आहे. आता सस्पेक्ट नंबर 2, रोहित. मी नाही, मी खरंच नाही चोरी केली आहे. रोहितवर आम्हाला संशय आला कारण खरंच नाही, खरंच मी असं काही केलं नाहीये. काल तू जे बघितलं तो एक साधा बाम होता, तलप जावी म्हणून मी वापरतो तो, आणि मी चोरीचा विचारही करू शकत नाही. मला या व्यसनाच्या ट्रॅपमधून बाहेर यायचंय ग, त्यासाठी माझी धडपड चालू आहे. आणि मी कोर्स सुद्धा सुरू केलाय ड्रग्स ॲडिक्शन मधून बाहेर पडण्यासाठी. मला चांगलं लाईफ जगायचंय. रोहित चुकीच्या मार्गाने गेला असेल, पण त्यातून आता तो बाहेर पडतो, त्यामुळे ही चोरी रोहितने नाही केली. अहो मग कोण आहे चोर? कळेल, सगळं कळेल. सस्पेक्ट नंबर 3, प्रभा. मी? प्रभा हत्यांवर तुम्हालाही संशय आला असेल ना मनोहर काका? कारण त्यांच्या बॅगमध्ये तुमचं पेन आणि पेपरवेट सापडलं होतं. आम्हालाही आधी तसंच वाटलं.
मग मी विचार केला की एवढे महागडे दागिने चोरल्यानंतर त्या पेन आणि पेपरवेट कशाला चोरतील, म्हणून मग मी त्यांची हिस्ट्री जाणून घ्यायचा प्रयत्न केला आणि मुंबईत त्यांच्या डॉक्टरशी कॉन्टॅक्ट केला. तेव्हा मला त्यांच्याकडून असं कळलं की त्यांना क्लेप्टोमेनिया नावाचा एक मानसिक आजार. त्या नकळतपणे वस्तू चोरतात, हातसफाई करतात, पण कुठल्या गोष्टींची? ज्या मौल्यवान नाहीयेत अशा वस्तू. मागे जेव्हा 10,000 चोरीला गेले ते सुद्धा त्यांनी चोरलेले नव्हते. धनश्रीकडून तुमच्या कारचा ऍक्सिडेंट झाला होता आणि त्या कारच्या दुरुस्तीसाठी स्वतः सुमित्रा काकूंनी ते 10,000 रुपये दिले होते तुमच्या नकळत. प्रभा आत्यांना खरोखर हा आजार आहे की नाही हे तपासण्यासाठी मी त्यांना 2 अंगठ्या दाखवल्या, एक खरी एक खोटी, आणि प्रभा आत्यांनी हातसफाईने खोटी अंगठी उचलली. त्यावरून मला खात्री पटली की प्रभा आत्यांनी चोरी केलेली नाही. मग चोर आहे तरी कोण? माझं पुढचं विधान धाडसी असेल कदाचित, पण पर्याय नाहीये. तुमच्या घरात ज्या व्यक्तीने चोरी केली ती व्यक्ती आहे धनश्री. वेळ लागले तुला अस्मिता, काय तोंडाला येईल ते बोलतेस तू. मला वाटलं तू खरंच गुप्तहेर असशील, आमची मदत करशील, पण तू तर ढोंगी निघाल. माझ्याच घरात येऊन माझ्याच मुलीवर आरोप करतेस. अगं जिचं लग्न ठरलंय ती स्वतःचेच दागिने का चोरेल? पाठवून द्या हिला, पाठवून द्या. ही आपल्या घरात कलह निर्माण करायला आली, पाठवून द्या हिला. एक मिनिट, तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पहा आणि खात्री करून घ्या. आणि एक, ही चोरी फक्त धनश्रीने एकटीने केलेली नाहीये, त्यात तिला साथ दिलीये ती मोहित. चोर नक्की कोण आहे हेच आम्हाला कळत नव्हतं. त्या तिघांपैकी कोणीही चोर नव्हतं. मग चोरी कोणी केली? म्हणून मग तो व्हिडिओ आम्ही सारखा पाहिला आणि आमच्या लक्षात आलं की त्या व्हिडिओमध्ये 2 हात दिसत होते. पण ते कुणाचे? धनश्रीचा चोरून हात धरणारी ती व्यक्ती कोण होती? पण चोराच्या मनात चांदणं असतंच. रात्री मोहित मला स्वतःहून भेटला. हाय मॅम. अरे मोहित, तुम्ही काम करत असाल म्हणून कॉफी आणली होती तुमच्यासाठी. त्याच्याशी बोलताना मला त्याच्या हातातली अंगठी दिसली आणि मग फुटेज पाहताना माझ्या लक्षात आलं की तो हात मोहितचा होता. मग काय, फुटेज मधलं टार्गेट आणि त्यांची कृत्य शोधणं फार कठीण नव्हतं. आणि मग त्यांनी चोरी कशी केली असेल ह्याचाही मी अंदाज बांधला. धनश्री आणि मोहित हळूच त्या खोलीत गेले. किल्ली आयतीच कपाटाला होती, त्यामुळे त्यांचं अर्ध काम सोपं झालं होतं. पण त्यांना अचानक खोली बाहेर कोणाची तरी चाहूल लागली आणि म्हणून मग ते खोलीतच कुठेतरी लपले असतील. त्यावेळी तिथे चित्राताई गेल्या होत्या. त्यांनी कपाट व्यवस्थित बंद केलं आणि किल्ली घेऊन त्या बाहेर निघून गेल्या.
पण मोहित आणि धनश्रीचं काम तर झालं होतं, त्यामुळे मग तेही मागून सटकले असते. काय धनश्री, हे असंच घडलं ना? बोल, सांगून टाक सगळं. तुझ्याकडे आता काहीही मार्ग उरलेला नाहीये. सगळं सत्य सांगून टाक. धनश्री, तू खरंच दागिने चोरलेस? धनश्री बोल बोल. हो, मी चोरले दागिने. मीच केली चोरी. मीच माझ्या घरात चोरी केली. बस, मीच चोरले दागिने. मीच केली चोरी. मीच माझ्या घरात चोरी केली. बस. अगं पण का केलंस तू हे? अगं तुझेच दागिने होते, तूच कशाला चोरलेस ते? मला दागिने नको हवे होते, मला मोहित हवा होता. माझं मोहितवर प्रेम होतं आणि मला त्याच्याशी लग्न करायचं होतं. पण तुम्ही विक्रम सोबत माझं लग्न पक्क केलं. त्यानंतर मला लग्न मोडण्यासाठी काहीतरी प्रयत्न करायचाच होता. आता तुमच्याकडे पैसे तर उरले नव्हते, म्हणजे दागिने चोरीला गेल्यावर माझं लग्न मोडेल हे पक्क झालं होतं. मग मोहित येऊन मला लग्नासाठी मागणी घालेत आणि तुमचाही त्याला होकार असेल, असा आमचा प्लॅन होता. त्यासाठीच आम्ही हे. मूर्ख आहेस ग, मूर्ख आहेस तू. आता कुठे ठेवले ते दागिने? कुठे आहेत दागिने? कुठे आहेत? कुठे ठेवलेस तू सांग ना. अगं कुठे लपवलेत दागिने? सांग मला कुठे आहेत? या झाडाच्या इथेच इथे आहेत का? इथे आहेत? हो. कुठे आहेत दागिने? अहो बाबा, इथेच पुरले होते ते. आता नाहीये तिथे, नाहीये दागिने. इथे कुठे ठेवले? मनोहर काका, दागिने तिथे नाही सापडले. मोहित आता कुठे तुला माहितीये? मोहित तो आता घरी असेल किंवा ऑफिसला गेला असेल. दाजी, बाजारात सापडला हा. दागिने विकत होता. हे इथलं गाठोडं कधीच लंपास केलं होतं याने, आणि आज दागिने विकून पळून जायचा प्लॅन होता याचा. धनश्री, तू आंधळेपणाने प्रेम केलंस, पण हा मोहित त्या लायकीचाच नाही. त्याने 3 वर्षात 3 मुलींना फसवलं. आणि आज सुद्धा हा दागिने घेऊन पळून जाणार होता. तुला कधी न दिसण्यासाठी. श्रीमंत पोरींना पटवायचं, त्यांना फसवायचं आणि पैसे घेऊन पळून जायचं, हे असे धंदे. मी चौकशी केली ना याच्यावर. याने तुम्हाला जे काही सांगितलं ना की हा एकटा आहे, याला कोणीच नाही, खोटं बोलतोय. व्यवस्थित फॅमिली आहे याची, चांगली बायको सुद्धा आहे, आणि तरीही असले धंदे करतो. का वागलास माझ्याशी असं? जगात मीच सापडले तुला? कारण तू इझी टार्गेट होतीस. दाजी, घेऊन जा याला पोलीस स्टेशनला आणि व्यवस्थित सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करा. सिड, तूही जा सोबत. पण लक्षात ठेवा,
धनश्रीचं नाव यात कुठेही येता कामा नये. आई मी हे काय करून बसली ग. एवढ्या चांगल्या चाललेल्या आयुष्याची एका क्षणात वाट लावली. एवढे चांगले आई बाबा, चांगलं कुटुंब मिळालं होतं आणि त्या माणसाच्या नादी लागली. हे बघ धनश्री, तू चूक केलीयस, पण त्याच्यामधून आता बाहेरही आलीयस ना. या अस्मितामुळे आपण वेळीच सावध झालो म्हणून, नाहीतर केवढा मोठा अनर्थ ओढवला असता. खरंच अस्मिताचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे. पण बाळा, धनश्री, आता रडून काही उपयोग आहे का? आयुष्याची पुन्हा नव्याने सुरुवात करायला हवी की नाही? आई म्हणते ते खरं आहे बेटा. आपण तुझं विक्रमशी लग्न लावून देऊया. हा, त्याला यातली काहीच माहिती नाहीये आणि आता दागिने आहेत आपल्याकडे. अहो बाबा, हे आता शक्य नाहीये. हे बघा, खोटेपणाने मी पुन्हा सुरुवात नाही करणार. हे बघा, विक्रम खूप चांगला मुलगा आहे आणि मी त्याला नाही फसवणार आता. अगं पण तू कुठे फसवतेस त्याला? एक छोटा अपघात झाला होता, तो आपण त्याला सांगत नाहीये, एवढंच. अहो बाबा, हा खूप मोठा गुन्हा आहे. मी खोटेपणाने नाही वागणार आता. माझं विक्रमशी लग्न नाही झालं ना तरी चालेल. धनश्री, तुला भेटायला बघ कोण आलंय? विक्रम, तू? हो, मी. अस्मिता मॅम कडून मला सगळं सत्य समजलं आणि आता तुझ्या तोंडून तुझा प्रामाणिकपणाही ऐकला. तू चूक केलीयस हे मान्य आहे, पण यापुढे तू असं कधीही करणार नाहीस याची खात्री आहे मला. मी निर्णय घेतला, मी तुझ्याशी लग्न करायला तयार. विक्रम, ऍक्च्युली ही तर अस्मिता मॅमच्या बोलण्याची किमया आहे. ऑल थँक्स टू अस्मिता मॅम. थँक्यू अस्मिता. तुमचे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. अस्मिता, तू मला वचन दिलं होतंस की तुमच्या मुलीचं लग्न कुठलंही विघ्न न येता पार पडेल आणि तू ते वचन पाळलंस. देव तुझं भलं करो अस्मिता. काकू, हो, हा तर माझ्या कामाचाच एक भाग होता आणि हे सगळं करत असताना भावना बोथट होणार नाही याचीच काळजी घेते. एनिवेज, आता माझं काम झालंय. ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. विश यू हॅपी मॅरिड लाईफ. थँक्यू व्हेरी मच. चला, येते मी.